आहे, त्यांची मुलं माझ्यासमोर 30 आणि 35 वर्षाची असताना एक्सपायर झाली आहेत. तर आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायची असेल तर त्यांचं जेवण, त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या बॅड हॅबिट्स, त्यांच्या फॅमिलीमधलं एन्व्हायरमेंट, स्ट्रेस लेवल्स ह्या सर्व गोष्टींना कंट्रोल करायचं आहे. आज भारतामध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो किंवा ज्या व्यक्तीला हार्ट अटॅकची सिम्पटम्स येतात आणि ज्यावेळेस त्याला अँजिओग्राफीसारखी तपासणी सांगितली जाते आणि ही व्यक्ती ज्यावेळेस अँजिओग्राफीला जाते त्यावेळेस बऱ्याचदा असं दिसून येतं की त्याला एक ब्लॉक नसतो, मल्टिपल ब्लॉक्स असतात. आणि हे का होत चाललं आहे? आता याला काही कारण नाही आहे. त्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि ह्या प्रचंड वाढलेल्या प्रमाणामध्ये ज्या लोकांना हार्टची सिम्पटम्स आली आहेत, म्हणजे सिम्पटम्स म्हणजे कशी, चालताना, चढ चढताना छातीच्या मधोमध जडपणा येणे, हा जडपणा जसं जसं चालतो तसं जसं वाढत जाणे आणि हे दुखणं इथंच नसून आपल्या डाव्या हाताला जाऊ शकतं, दोघं शोल्डर्सला जाऊ शकतं, गळ्याला चोकिंग सेन्सेशन्स वाटू शकतं, पाठीला दुखू शकतं. हे ज्यावेळेस आहे ह्या सिम्पटम्सला आम्ही मेडिकल टर्ममध्ये अँजायना म्हणतो आणि हा अँजायना ज्याला असेल त्या व्यक्तीला 70% जास्त ब्लॉक कुठल्या तरी रक्तवाहिनीमध्ये आहे आणि ह्या व्यक्तीला अँजिओग्राफी करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. आणि अँजिओग्राफी ही एकच तपासणी आहे ज्यामध्ये 100% ब्लॉक आहेत की नाही ते कळून येतं. याला आम्ही गोल्ड स्टँडर्ड म्हणतो. अँजिओग्राफीशिवाय दुसऱ्या काही तपासण्या आहेत ज्याला आपण म्हणतो 2D इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, सिटी अँजिओग्राफी, यांची खात्री 100% नाही आहे. यांची खात्री 80 to 92% असं आहे. ज्या व्यक्तींना आज हार्ट अटॅक येतो किंवा अँजिओग्राफी होते, आज भारतीयांमध्ये 1 किंवा 2 ब्लॉक युजुअली कमी लोकांमध्ये सापडतात. मॅक्झिमम लोकांमध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस सापडतात आणि त्यामुळे बायपास सर्जरीचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्या लोकांना मल्टिपल ब्लॉक्स आहे, ज्यांचं पंपिंग कॅपॅसिटी कमी आहे, ज्यांच्या रक्तवाहिनीची विड्थ, थिकनेस बारकी आहे, त्या लोकांना युजुअली बायपास सर्जरीनंतर बेनिफिट होतो. बायपास सर्जरी अत्यंत महत्त्वाची लाईफ सेविंग ट्रीटमेंट आहे, पण मेजर सर्जरी आहे ज्यामध्ये आपल्याला छातीमध्ये बरेच टाके पडतात. पण एकदा बायपास सर्जरी सक्सेसफुल झाली का तिचं आयुष्य फार मोठं असतं. पण आज आपल्या 20 वर्षाच्या अँजिओप्लास्टीच्या हिस्ट्रीनंतर आपल्याकडे अशी काही स्टेंट्स अवेलेबल आहेत ज्यांचं आयुष्य बायपास सर्जरी इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे माझ्या 8 वर्षाच्या करिअरमध्ये मी 150 ते 200 लोकांना ज्या अँजिओप्लास्टी केली आहे ज्यांना बायपास सर्जरी सांगितली होती 7 ते 8 वर्षापूर्वी. आणि ही सर्व लोकांना मी 3पेक्षा अधिक स्टेंट टाकले आहेत आणि ती लोकं आजही चांगले आहेत, रेग्युलर फॉलोअपला असतात, दरवर्षी स्ट्रेस टेस्ट करतात आणि त्यांची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह येते. याला कारण आहे, त्याला कारण असं आहे की आज आपल्याकडे अवेलेबल असलेले सर्व स्टेंट एकदम हाय क्वालिटी आहे, त्यांना मेडिसिन्स आहेत आणि ही मेडिसिन्स वर्षभर रिलीज होतात स्टेंटमधून आणि परत रक्तवाहिनींमध्ये ब्लॉक होऊ देत नाही. आणि डेफिनेटली जर तुम्ही माझे पेशंट असणार तर तुमच्या रिस्क फॅक्टर्सची काळजी मी नक्कीच घेईल. भविष्यात येणारा हार्ट अटॅक किंवा नवीन येणारा ब्लॉक नक्कीच टाळू शकेन. तर आज मल्टिपल ब्लॉक्सला फक्त बायपास सर्जरी हे उत्तर नसून मल्टिपल स्टेंट्स टाकूनसुद्धा अँजिओप्लास्टी करता येऊ शकते. पण सर्व पेशंटला ही करता येईल का? तर नाही. बरेच पेशंटला मी स्वतः बायपास सर्जरीला पाठवतो आणि त्यांना धीर देत असतो की बायपास सर्जरी तुम्हाला गरजेची आहे, करावी लागणार आहे आणि मी बघेन की तुमची बायपास सर्जरी चांगली होईल आणि तुम्ही त्यातनं चांगले बाहेर येणार. पण ज्या लोकांना मल्टिपल ब्लॉक्स आहेत पण फोकल ब्लॉक्स आहेत, छोटे छोटे आहेत, 3 असू दे, 4 असू दे, 5 असू देत, या 4ही-5ही ब्लॉकलासुद्धा मी आज स्टेंट टाकून चांगलं करू शकतो आणि बायपास सर्जरी 100% टाळू शकतो. आज बायपास सर्जरी अँजिओप्लास्टी ही इथं थांबतो आपण. आज अँजिओग्राफी करण्याची जी मशीन आहे जिला आपण कॅथलॅब म्हणतो ही जागोजागी अवेलेबल आहे. आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ते 3 प्रमाणात ह्या कॅथलॅब्स अवेलेबल आहेत. म्हणजे बरेच जिल्हे असे आहेत की जिथं 7-7, 8-8 मशीन आहेत, बरेच सेंटर्स आहेत. तर आज जागोजागी प्रत्येक खेडोपाडी ही सोय अवेलेबल आहे. तुम्हाला पूर्वी फक्त मुंबई आणि पुणे या ठिकाणी होत होत्या, लांब यावं लागायचं, आज तसं राहिलेलं नाही आहे. आज जागोजागी ही अवेलेबल आहे फॅसिलिटी आणि कमी दरात आहे. त्यामुळे आपण आपली अँजिओग्राफीची चाचणी करून जर घेतली तर त्यानंतर जे काही उत्तर निघतं, युजुअली कमी आजार असेल तर आपल्याला मेडिसिन ट्रीटमेंट केली जाते. जर आपल्याला 2 किंवा 3 ब्लॉक असतील, छोटे छोटे असतील आणि सिव्हिअर असतील तर अँजिओप्लास्टी केली जाते. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आजार आहेत आणि ते अँजिओप्लास्टीने चांगले होणारे नाही आहेत तर ह्या युजुअली अशा ब्लॉक्सला बायपास सर्जरीज केली जाते. पण आपली ही अँजिओग्राफी कुठे झाली यावरती बरंचसं काही निर्भर आहे. जर आपली एखाद्या छोट्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात ही अँजिओग्राफी झाली ज्या ठिकाणी करणारा डॉक्टर आणि असलेली फॅसिलिटी खूप चांगली अत्याधुनिक नाही आहे
आणि तुम्हाला 2 आणि 3 ब्लॉक दिसले आहेत, तर युजुअली अशा छोट्या सेटअपमध्ये कुठलाही कार्डिओलॉजिस्ट मल्टिपल अँजिओप्लास्टी करण्याची हिंमत ठेवत नाही, कारण त्याच्यामध्ये बायपास सर्जरीचा बॅकअप नसतो. त्यामुळे अशा पेशंट्सला युजुअली ॲडवाईस केलं जातं की बायपास सर्जरी करून घ्या. आणि ही लोकं त्या छोट्या शहरातनं पुण्यात किंवा मुंबईला जातात आणि बायपास सर्जरी विदाऊट सेकंड ओपिनियन करून घेतात. तर अशा लोकांना माझं ॲडवाईस आहे की आपण ज्यावेळेस एखाद्या खेड्यात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात अँजिओग्राफी झाली आहे, तर आपण सेकंड ओपिनियन नक्कीच घ्यावं. शहरात आल्यानंतर कार्डिओलॉजिस्टला भेटावं की आपल्याला बायपासची गरज आहे की अँजिओप्लास्टी पण चांगले होऊ शकतात. डेफिनेटली आम्ही बरेचसे तालुक्यात आणि जिल्ह्यातनं आलेल्या पेशंटला ज्यांना बायपास सर्जरी ॲडवाईस केली गेली होती, त्यांना आम्ही आज अँजिओप्लास्टी करून चांगलं करतो आहे आणि डेफिनेटली त्यांची लाईफ विदाऊट बायपास सर्जरी चांगली राहते. प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक छोट्या इन्स्टिट्यूट्समध्ये आज कॉर्पोरेट हेल्थ चेकअप अवेलेबल आहेत. या कॉर्पोरेट हेल्थ चेकअप्समध्ये जी तरुण पिढी आहे त्यांचे रेग्युलर इंटरवल्समध्ये चेकअप्स केले जातात. त्यामध्ये रुटीन ब्लड प्रोफाईल असतं, शुगर्स असतात, कोलेस्ट्रॉल्स असतात, ECG असतो, 2D इकोकार्डिओग्राफी असते, स्ट्रेस टेस्ट असते आणि ह्या तपासण्यांनी आपल्याला बऱ्याचशा आजाराचं निदान होतं. पण त्यात एक तपासणी आहे CT अँजिओग्राफी. काही हॉस्पिटल असे आहेत की ते एक मोठं पॅकेज तयार करतात आणि प्रत्येक पेशंटची CT करोनरी अँजिओग्राफीही करून घेतात. तर ही CT करोनरी अँजिओग्राफी इतकी सहजासहजी ॲडवाईस केली जाणारी तपासणी नाही आहे. या तपासणीमध्ये आपल्याला 100 ते 150 ml कॉन्ट्रास्ट दिला जातो आणि ज्यावेळेस गरज नसेल त्यावेळेस ही CT करोनरी अँजिओग्राफी करावी की नाही, तर मी म्हणेल करण्याची गरज नाही आहे. रुटीन ब्लड प्रोफाईल, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट एवढा चेकअप सफिशियंट झाला. याने आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची माहिती मिळते आणि गरज असेल तर अँजिओग्राफी, CT करोनरी अँजिओग्राफीसुद्धा करण्याची गरज नाही आहे.